रमाभाऊच्या हळदीला गेल्या गेल्या म्हटलं बघतो इकडे तर डायरेक्ट आपल्या देव मामलेदारवरती मोठं बदलून नाचायला लागले. म्हटलं काय विषय आहे. तर राम राम पब्लिक, मी आहे तेजस सोनवणे. स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तुमचा भाऊ चालला होता आपल्या रमाभाऊच्या हळदीला आणि एकटं तर जाणं काय होणार नव्हतं. त्यामुळे निशिभाऊला संगी घेतला आणि आलो लगेच आपल्या बाबाज लॉन्सला. बाबाज लॉन्सला आल्यानंतर बघतो इकडे सेटअप वगैरे एकदम रेडी झालेला होता आणि जाता जाता सटाण्यामध्ये येणं आपल्याला मेगा वहिनी पण भेटून गेल्या. मग काय मेगा वहिनी त्यांना येणं मस्तपैकी तिथं भेटलो आणि त्यानंतर तुमचा भाऊ चालला होता आपल्या देव मामलेदार यशवंत महाराजांच्या मंदिराकडे. मग काय यशवंत महाराजांच्या मंदिराकडे आलो आणि इकडे बघतो इकडे मंदिर तर लॉक होतं. म्हटलं चला आता लांबूनच दर्शन घ्यावं लागते. मग काय लांबून दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर परत तुमचा भाऊ आला बाबाज लॉन्सला. बाबाज लॉन्स इतका भारी होता की विचाराच्या बाहेर. आता सटाणा आलाय म्हटलं आपल्या रमाभाऊला कसं काय विसरणार आहे आपण भेटायचं. ज्याच्याला हळदीला आलोय त्याला भेटल्याशिवाय तर कधी जाणारच नाही. म्हटलं काही विषय नाही. मग काय लगेच आपल्या रमाभाऊ चालला होता फोटोशूटला. म्हटलं चला जाऊ द्या, कारण की आम्हाला पण त्यांच्या मागे जाण्याची परवानगी नव्हती. मग काय म्हटलं चला आता ना आपण तवर बँड वगैरे बघून घेऊ. मग काय आपला बँड देऊ आम्हाला जर आलेलाच होता आणि इकडे सेटअप वगैरे एकदम चालू होता. म्हटलं काही विषय नाही, एकदम सेटअप एकदम कडक ठेवलेला होता रमाभाऊनी. म्हटलं नात करते का नात करते, डायरेक्ट विषयच नाही ना भाऊ. मग काय त्यानंतर म्हटलं चला आता हळदी वगैरे चालू झालेली आहे आणि आपला बँड पण चालू होण्यातच आलेला होता आणि इकडे लाइटिंगची टेस्टिंग पण झालेली होती त्यांची. म्हटलं चला आता बँड वगैरे चालू होते तेवढ्यात आपला रेल भाऊ पण येऊन लागला. मग रेल भाऊला पण भेटून घेतला आणि त्यानंतर म्हटलं चला आता मोठं बदललाच बघतो. मोठं बदलं तर आपल्या देव मामलेदारवरती इतके नाचत होते की विचाराच्या. जेवणाचं तर आमचा काही वेळ नव्हता. म्हटलं चला आता आजचा ब्लॉग इथेच संपूया. चला जय महाराष्ट्र. तर लवकरच आपला दुसरा ब्लॉग पण येणार आहे, तर चला फॉलो वगैरे करून घ्या.